अकोल्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे। या प्रकरणी एका महिलेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी सुरू आहे। अकोला शहरात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। तक्रारदार श्रीकांत सरदार याची ओळख दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत सरदार यांच्या पत्नीची ओळख गांधी रोड येथील एका ब्युटी पार्लरच्या संचालिकेमार्फत गुरुदेव नगर बाळापूर नाका अकोला येथील स्वाती स्वप्नील जुनगडे इंगळे हिच्याशी झाली होती। त्यांच्या पत्नीला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। तक्रारीनुसार प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचा दावा करत संबंधित महिलेने विविध टप्प्यांमध्ये मोठी रक्कम स्वीकारली। त्यानंतर मुलाखतपत्र, नियुक्ती आदेश आणि इतर कागदपत्रे देण्यात आली। मात्र नंतर करण्यात आलेल्या पडताळणीत ही कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारदारांनी पैसे परत मागितल्यानंतर काही रक्कम परत करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून तपासानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। दादा, 1 वर्षापूर्वी माझ्या मिसेसची जान्हवी म्हैसकर नामक महिलेची ब्युटी पार्लरमध्ये जे संचालिका आहे ब्युटी पार्लरची, इस्पा ब्युटी पार्लरची, तिच्याशी ओळख झाली आणि ती जुनी ओळख होती। तर तिनं आम्हाला सांगितलं की बा स्वाती जुनगडे नामक एक महिला आहे जे आम्हाला नोकरी लावून द्यायचं, सर्वांना नोकरी लावून द्यायचं काम करते। तर तुम्हाला ती लावून देईल नोकरीला। तर मग त्यांनी आम्हाला ओळख करून दिली। तिनं नंतर आम्हाला त्यांच्या घरी बोलावलं राहत्या। तिथं बोलावून त्यांनी आम्हाला सर्व प्रोसेस सांगितली आणि आम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावलं। त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा 1.5 लाख रुपये तुम्हाला ऍडव्हान्स द्यावे लागतील आणि अशा रीतसर त्यांनी आतापर्यंत स्टेप बाय स्टेप 9.5 लाख रुपये आमच्याकडून घेतले आणि टोटल आम्हाला सर्व खोट्या मुलाखत पत्र, जॉईनिंग लेटर, सर्व्हिस बुक, ओळखपत्र हे सर्व खोटं दिलं सर आम्हाला। त्याच्यानंतर मग आम्ही पीक्यूला चौकशी केला असता 3 महिन्यात आम्हाला ते जॉईन करून देतो अशी बोलली होती। त्याच्यानंतर मग पीक्यूला आम्ही ते विचारपूस केली असता सांगितलं की ते सर्व खोटं आहे म्हणून। मग वारंवार आम्ही त्यांना पैशाची मागणी केली तर कुठल्याही प्रकारचा त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही। मग आम्ही जुनेश्वर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली सर। मागील 1 वर्षापासून हा प्रकार चालू आहे सर। जानेवारी 2025 पासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहे। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला क्लर्क या पदावर नियुक्त करून देतो कायमस्वरूपी सर, अशी ती लेडीज बोलली होती आम्हाला। 100% सर मला एक अंदाज आहे की त्या महिलेने भरपूरशा लोकांना फसवलेलं आहे सर। कारण की मी जेव्हा माझे ओरिजिनल डॉक्युमेंट घ्यायला त्यांच्या घरी त्यांच्या बॅगमध्ये जेव्हा मी पाहिलं, त्यांनी 10 ते 12 लोकांचे ऑलरेडी त्याच्यामध्ये डॉक्युमेंट आणि ऑर्डर्स होते त्याच्यामध्ये। जशी ऑर्डर मला दिली तशा भरपूरशा ऑर्डर त्याच्यामध्ये त्या बॅगमध्ये होत्या सर।